अरे चिक्कू, का मम्मी? बाप रे बाप. इकडे बघायची फुरसत नाही आहे तुला? मम्मी बस बस बस, 1 मिनिट मम्मी, 1 मिनिट. नाही, हा मुलगा ना मोबाईल मध्ये घुसला की दुसरा काही त्याच्या लक्षात राहतच नाही. नाही ऐकत का तू? नाही ऐकत का? अरे सीट. सांग सांग, का मम्मी, का म्हटले? हो रे, त्या मोबाईल मध्ये एवढा का बघून राहिला तू? किती वेळचे तुला आवाज देत आहे, ऐकायला नाही येत का? मम्मी गेम खेळत होतो ना. तिकडे असाच गेम खेळत असेल नाही? अभ्यास वगैरे करते की नाही? बस गेमच खेळत बसते मोबाईल मध्ये. नाही नाही मम्मी, तिथं कुठं वेळ मिळते गेम खेळायला? मोबाईल नाही बघत मी. बापा बापा, तिथं तर अभ्यास राहते कॉलेजचा, किती अभ्यास राहते मम्मी. आता इकडे आलो तर थोडासा खेळू दे ना मम्मी. काही काम आहे का मम्मी? सांग. काम आहे ना, म्हणूनच तर आवाज मारत होती. हे सोपे वगैरे बाजूला करू लाग बरं. कशाला मम्मी सोपे वगैरे बाजूला करायचे आहेत? अरे बाबा, आजची काजळतीज आहे ना. काजळतीच मम्मी का गौर? गौरई म्हणतात, काजळतीजाई म्हणतात आणि हरितालिकाई म्हणतात. अरे बापरे मम्मी, 3 नाव आहेत. मम्मी मग उपवास आहे का आज तुला? हो, आज उपवास आहे ना. आज दिवसभर उपवास, रात्री पण उपवास. उद्या 12 वाजेच्या नंतर जेवण करणार मी. बाप रे बाप मम्मी. मम्मी मग मी फळं वगैरे आणून देतो तुझ्यासाठी घेऊन. हो जासीन, नंतर जासीन घ्यासाठी. आधी मी का म्हणते, हे सोपे वगैरे बाजूला करू लाग. इथून झाडझूड करते, फरची पूसपास करते. आणि तू गौरीसाठी इथं मंडप डेकोरेशन कर. लहान होता तर सांगावं नाही लागत होता. आता मोठा झाला तर नुसता मोबाईलमध्ये घुसून राहते. पण असं नाही म्हणत की इथं गौर आहे तर मंडप वगैरे करीन म्हणून. अरे मम्मी, माझ्या लक्षात नव्हता ना, तुम्ही पण सांगितली नाही. कसं लक्षात राहील? मोबाईलच राहते ना हातामध्ये. नाहीतर मग तिकडे मित्रांकडे जाते फिरायला. गेला का मयूर की आहे? नाही गेला मम्मी, आहे. गणपतीभर इकडेच राहणार आहे. हो का? गणपती झाल्यावर जाणार आहे. मी पण गणपती झाल्यावरच जाणार आहे मम्मी. हो रे, ना तुझी कॉलेज नाही जाईल तितक्या दिवसाची? नाही जात ना मम्मी, मेडिकल सर्टिफिकेट दाखवून देईन होते. काय दाखवशील? तब्येत खराब होती म्हणून डॉक्टरची औषधाची चिठ्ठी दाखवीन मम्मी. नालाय का? खोटा बोलणार आहे का? खोटं नाही बोलायचं तसं. मग का म्हणेन तर मम्मी, माझी आजी पण नाही आहे, नाही तर आजी मेली म्हणून सांगितलं असतो. वा, चांगला बहाणा आहे. अरे मम्मी, करून घेईन ना. 4-5 दिवसाची तर गोष्ट आहे, मी करून घेईन. करतो आम्ही. मम्मी गावाकडे गेले ना सगळे माझे मित्र, सगळे आता गणेशजी झाल्यानंतरच जाणार आहेत. मग एकटा जाऊन मी का करू तिथं? काही नको करू. हे सोफा वगैरे उचल इथून साईडला करू लाग. आणि जा केळीचे पानं घेऊन आण मंडपासाठी. चल बाबा, करू लाग पटकन. आत्ता नाही तर बाया निघतात. गौर धुवायसाठी 10च्या नंतर जाऊन म्हणत होते. कामं झाल्या पाहिजे तोपर्यंत पटपट माझे. हो मम्मी, करू लागतो. मम्मी किती पानं लागतील केळीचे? 3 पानं घेऊन ये. आणि चिकू सिंधी पण घेऊन येशील. ठीक आहे ना मम्मी. मम्मी सोफा कशाला बाजूला करायचा? तर इथून जमत नाही का पुसायला? तर सोफा बाजूला करावाच लागेल ना. गौर ठेवायची नाही आहे का? तिथे टेबल लावा लागेल. अरे हो खरा. तो ठेव, मोबाईल ठेव बरं आधी. हो हो मम्मी, ठेवतो. मम्मी ताई साड्या मागत आहे. जा ना बेटा, अलमारीतून काढून ने ना साड्या. मला मागून राहिली. रात्रीच करून ठेवा म्हटली तुम्हाला. साड्या सोड्या लावून ठेवा म्हटले तर ऐकल्या नाही. मेहंदी लावत बसले. तर मम्मी काजळती जाय ना, मेहंदी वगैरे नाही लावून का? आता करत आहो ना मम्मी, आत्ता होते डेकोरेशन. करा बापा लवकर. 11 वाजे जायचं आहे गौर धुवायसाठी. मम्मी कोणाकडे नेणार आहेत गौर धुवायसाठी? तळ्यात की नाल्यावर? आता माहित नाही कोणाकडे नेतात तर. आता दरवर्षी तर तळ्यातच नेतात. नाल्यामध्ये कोणत्या वर्षी पाणी नाही राहत ना. आता या वर्षी आहे म्हणतात बाबा पाणी. कोणाकडे नेतात ते का माहित. आणि गुड्डी, पानं गिनं तोडली का? नाही मम्मी, पानं नाही तोडली. पानं तोडणं बेटा, पानं तोड. शांता मावशीसाठी पण तोडशील पानं आणि जुड्या बांधशील. बापरे मम्मी, किती तोडावं लागतील मग? गुड्डी, 11 प्रकारचे पानं तोड. कोणते कोणते मम्मी? 11 प्रकारचे? बघ ते पांढऱ्या फुलाचे, जास्वंदाचे, मोगरा, शेवंती, गुलाब, चिवडी, तुळशीचे, अजून धुर्वा. किती झाले गुड्डी? मम्मी 8 झाले ना. 8 अजून 3 प्रकारचे सांग. कोणते अजून 3 प्रकारचे? गुड्डी, ते कुत्रीचे झाडाचे पानं तोडशील. काय मम्मी, कुत्रीचे झाड? कोणता कुत्रीचे झाड राहते? अरे ते गुड्डी, तुम्ही खेळत नाही का ते तोडता आणि चिपकवता एकमेकांच्या पाठीवर वगैरे मारता, त्याचे पानं तोडशील. आणि शाळेमध्ये अशोकाचं झाड आहे ना, अशोकाच्या झाडाचे तोडून आणशील पानं. झाले 11 मग. हो ठीक आहे ना मम्मी. मम्मी आधी आता साड्या वगैरे लावून टाकतो ना, मग आणतो पानं. नाही गुड्डी, आधी पानं वगैरे तोड. मग ह्या साड्या सोड्यांच्या नंतर लावून होईल तो डेकोरेशन. आधी जो पूजेसाठी लागत आहे तो तयार करा आणि मग नंतर डेकोरेशन वगैरे करा. मम्मी मी पण उपवास पकडतो, माझ्यासाठी स्वयंपाक नको करू. तू पकडशील का उपवास? हो मम्मी, पकडतो ना. बघ बाबा, नाही तर भूक लागली करशील. नाही ना मम्मी, नाही करत ना. अरे कोणत्या दुकानातून काहीतरी आणायचं आहे म्हणत होते ना? ज्या गुड्डी पानं तोडून आण आणि ताईला म्हणा साड्या अलमारीतून काढून घे म्हणा. ठीक आहे मम्मी, सांगते. सांग ना लवकर कोणता. सांगतो ना बाबा, तुमच्यापेक्षा तर मला घाई आहे. आज तयारीच करायला 1 तास लागते. दुकानातून ना नारळ आणा, कापूर, अगरबत्ती आणि नाळाफणी आणा. खारक, बदाम पूजेच्या नाही का? म्हणजे पूजेचं सगळं सामान पाहिजे ना? हो घेऊन याल पूजेचं सगळं सामान. अजून काही दुसरा? साबुदाणा वगैरे?
हो साबुदाणा आणायला अर्धा किलो साबुदाणा आणून टाका. आता या मुलींना पण उपवास आहे. मी तर नाही खात दुपारी वगैरे, पण पोरींसाठी बनवून द्यावं लागेल. त्या कुठं काही खाल्ल्याशिवाय राहणार आहेत. फळं वगैरे पण नाही आहेत घरी. आता आणून देईन ना मग. आताच लागतात का पूजेला? आता वेळ आहे ना, 12-1 वाजे लागतील ना पूजेसाठी. हो 11 वाजे तर तिकडे गौर धुवायला जाऊ आम्ही. मग येतपर्यंत 12 वाजतात. मग 1-2 वाजे राहिले तरी चालते. तर ठीक आहे ना, मग आणून देतो मी. हो ना, काकडी आणून घ्याल घेऊन. कोणाच्याच घरी काकड्या नाही आहेत बाबा. आता आधी सारख्या ना घरी काकड्या निघतच नाही तर आधी गौरी गणपतीला अशा काकड्या राहत होत्या नाही घरच्या. लावत नाही ना, काही नाही ना, निघत नाही म्हणते. लावा लागते ना घरी. लावली नाही तर का तर हो, 1 वेळा सोडून 2 वेळ लावली, पण वापलेच नाही बिया. 1 वेळच्या वापल्या तर माहित नाही ते पाण्याने सडल्या का तर मेला झाडच. एकात पाव आणून घ्याल काकडी म्हणजे होते. ठीक आहे ठीक आहे. अहो मी काय म्हणते, विशालला विचाराल बरं, केळीचे पानं आणायला जाते का? तर जाईल तर 3 पानं सांगून द्याल आपल्यासाठी पण. हो ठीक आहे ना, सांगतो. ताई 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 सोनू सोनू. मावशी या ना आतमध्ये, मम्मी बोलवते तिकडे. नाही आता आतमध्ये नाहीये. तिकडे बाया वाट पाहत आहेत. झाला नाही का ताईचा वेळ आहे का? जा पाठव, लवकर पाठव बरं. मग बाकीचे कामं नंतर करत बसेल ताई. सगळ्या बाया गेल्या ना, आम्ही चावत होता मागे. हो मावशी ठीक आहे ना, बोलवतो. अरे बाबा, इकडे काऊन उभी आहात? जा ना आतमध्ये. नाही भाऊजी, आता गौर धुवायला जायचं आहे ना, म्हणून ताईला आवाज मारून राहिली. का करते तुझी बहीण तर माहित नाही बाबा. मोठी लेंबडी आहे. नाही भाऊजी, लेंबडी वगैरे नाही आहे. आता एकटीला एवढ्या घराचं करावं लागते ना. माझेही कामं नाही होत, पण आता ह्या दोघी बहिणी आहेत त्याच्यामुळे झाले कामं लवकर. अरे वा, पिंकी गुड्डी मस्त दिसून राहिले साड्यामध्ये. खरंच मावसाजी छान दिसत आहे का साडी? हो छान दिसते बेटा. बाबा ताई, नाही झाला का? चल ना, वाट बघून राहिले ना. कोणता झाला? सगळ्याच जणी निघाला का? हो, या सूर्यकांत ताईने फोन केला की आम्ही निघत आहो, निघा म्हणून. तर मी म्हटली ताईला आवाज देते ना, येते म्हटली. चौकात थांबतो म्हणाले. हो का? इकडेच आल्या असत्या ना बया, कुठल्या नाही तर मस्त इकडूनच मिळून गेला असता. अहो तुम्ही जेवण वगैरे करून घ्या ना. हो मी करतो, तू निघ ना लवकर, जा, बाया वाट पाहत आहेत म्हणते ना. हो जाते ना. बाई गुड्डी, आरती धरशील का तू? हो मावशी, पकडेन ना आरती मी. थांब आणते मी. आरती घेऊन येते आणि गौर पण घेऊन येते. काकू मम्मी वगैरे बोलवत आहेत, वाट बघून राहिले. हो येते ना, शांताताई येत आहे. वाव, पिंकी ताई, गुड्डी ताई, मस्त साड्या घातल्या तुम्ही. सिटी, तू काऊन नाही घातली साडी? पिंकी ताई, मी म्हंटली मम्मीला मला साडी घालून दे म्हणून, तर नाही ऐकली. अरे, घालायला पाहिजे ना साडी. आमच्या इथं आली असती, मी घालून दिली असती साडी तुला छान. खरंच ताई? उद्या घालून देशील ताई? उद्या? हो घालून देईन ना. येईन ताई मी उद्या, साडी धरून येईन. हो येशील. हो ना, आम्ही कशा साड्या घातला, तू पण घालायला पाहिजे. म्हंटली मी मम्मीला, तर म्हणते छोटीशी आहे म्हणते, तुला साडी पेरेल का म्हणते, पडशील म्हणते, अशी तशी बोलायला बसली. नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांना हरितालिकेच्या काजळ तिजेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळींनो, हा व्रत सुवासिनी बाया आपल्या पतीचे दीर्घायुष्य हो यासाठी करतात, आणि कुवाऱ्या मुली मला चांगले जीवनसाथी मिळो यासाठी करतात. तर आता आम्ही गौर धुवायसाठी जात आहोत तळ्यावरती. तर बघा पुढली व्हिडिओ, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाई गुड्डी, आरतीची थाली घे ना बेटा. हो मावशी, दे. काकू चला ना लवकर, मम्मी वगैरे वाट बघून राहिल्या. हो झालं तरी, आता येतच आहोत बाबा. ताई, पीठ वगैरे पकडली का? हळद वगैरे? अरे हळद वगैरे पकडली, पण पीठ नाही पकडली ना. थांब आणते मी. नाही ताई, असू दे, मी पकडली आहे, पीठ वगैरे पकडली आहे. हो का? मग होते ना. किती लागते असं पीठ? अरे वा पिंकी, हिरवी साडीमध्ये तर खूपच सुंदर दिसत आहे तू. छान केली पिंकी, साडी घातली तर. घालायच्या असे साड्या वगैरे. नाही म्हणत होती ताई, साडी नाही घालत म्हणत होती, ड्रेसच घालतो म्हणे. मी म्हटली घाल ना, म्हटली उद्या नको घालशील म्हटली, वाटलं ड्रेस घालशील म्हटली, उद्या ओल्या वगैरे करतात ना विसर्जनाच्या दिवशी, पण आज घाल म्हटली साड्या, सगळेच मुली घालतात म्हटली मस्त साड्या. हो ना, छान दिसते साड्या, मस्त. दोघी बहिणीने साड्या घातल्या छान, बढिया. का पिंकी ताई, उद्या तुम्ही साड्या नाही घालणार का? नाही, उद्या ओले करतात ना, म्हणून उद्या नाही घालणार, आजच घातले. हट मग, उद्या मी काय एकटी साडी घालणार? म्हणूनच तर म्हटलं का आम्ही की आज घालायला पाहिजे होती तू साडी म्हणून. मी घालून मागतो मम्मीला, जातो ना, साडी घालून मागतो. हे गुड्डी, कशाला म्हटली? आता ते गेली ना आपल्या मम्मीच्या मागे लावेल, साडी घालून दे मम्मी, साडी घालून दे मम्मी म्हणून. जाऊ दे मम्मी, जाऊ दे, मजा येते. अरे बाबा, का मजा येते म्हणते? तिची मम्मी बावरेल ना. आता गौर धुवायला बाहेर निघाली असेल आणि हे जाईल ना लावेल आपल्या मम्मीच्या मागे. देते मग 2-3 थापडा तिची मम्मी. काही नाहीत मावशी, तिची मम्मी सांभाळेल बरोबर. मावशी, मी का म्हणते, सोनूला आवाज दे ना, फोटो काढ म्हणा. बोलव ना तर तू आवाज मग. अरे सोनू, सोनू, फोटो काढ बरं आमचे. बघ ताई, तुला मोबाईल पकड म्हटली तर तू नाही पकडली. कुठं तिथं मोबाईल पकडली असती तर आता मस्त फोटो काढून घेऊ. काय आहे पिंकी ताई?
अरे फोटो काढ बरं आमच्या ग्रुप मध्ये. काढ बरं फोटो. हो ठीक आहे ना. मम्मी तू मावशीकडे जा ना, तिकडे उभी हो. हो हो हो. ते चांगले फोटो आले पाहिजे. हा स्टेटस ठेवायचा आहे. हो ना ताई, काढतो ना. सगळ्यांचे आले पाहिजे आणि फुल आले पाहिजे. फुल आली पाहिजे का? कटत आहे, मलाच मागे व्हावं लागेल. मागे हो ना, थोडं मागे हो. हो हो होतो होतो. हा हा, इथून फुल येत आहे. अरे बाबा लवकर काढ ना, तिकडे वाट बघून राहिला बाया. पटकन काढ. हो ना मम्मी, आता बोलू नको. आता काढत होतो तर तुझ्या तोंड हालत होता. हा सोनू, झाली आता फोटो 2 वेळा काढला ना. झाली. चला पटकन आता. कोणता? चल बाई. हो चल ताई. ए सोनू, दाखव कशी निघाली त्या फोटो. अगं नंतर बघशील ना, चल ना आधी. बोलो गौरी मैया की जय. अरे शांता, पूजा वगैरे होऊन गेली? हो आताच झाली ना. आताच पूजा केली, धुवून आणली गौरी. इथं स्थापना केली आणि पूजा वगैरे केली, आरती वगैरे केली. तुम्ही कुठे गेले होते तर? घरी नव्हते ना? वावराकडे गेलो होतो मी. वावराकडून येतो म्हटलं. खूप दानामध्ये निंदा झाला शांता. बाया करावं लागेल बापा निंदायसाठी. आता केव्हा करता हो बाया? आज उद्या तर काही वेळ मिळत नाही बायांना. उद्या अजून गणपती स्थापना आहे. मग आपल्याच इथं गणेशजी राहते ना, कुठं मला यायला वेळ मिळेल का? तू नको येशील, तू घरीच राहशील, पण निंदन तर करावं लागेल धानाचा. निंदन केल्याशिवाय होणार नाही. तर गणेशजी विसर्जन वगैरे झाल्यानंतर मग पाहू ना. नाही शांता, तेव्हापर्यंत कुठं 2-3 दिवस फिरवून टाकू म्हणतो वावरामध्ये बायांना. ठीक आहे, ते जाऊ द्या. पाया वगैरे पडा ना. अरे हातपाय धुवून येतो, मग लागतो पाया. अगरबत्ती वगैरे लावतो. हो जा. जय गौरी माता. कोणता झाली का पूजा वगैरे, आरती वगैरे? हो ताई, मगाशीच झाली ना. तुझी आताशी आरती वगैरे झाली का ताई? हो, हे मुलं ना डेकोरेशनच करत होते, मग थोडाशी थांबली बाबा. छान डेकोरेशन केला ताई, मस्त. केला बाबा कसा? नाही ताई, छान आहे तरी मस्त केला, छान. आमच्या इथं त्या पोरींनी आधीच करून ठेवला होता सकाळीच. विशाल कुठं घरी होता, आधी केळीचे पानं आणायला गेला, तो चिक्कूवाला बोलवायला का. मग त्याच्यानंतर हे फळं वगैरे घ्यायसाठी गेला. आमच्या इथं हे गेले ना, मग यांच्या जवळच काऊन नाही सांगितलं होतं ताई? मी पण फोन नाही केली बाबा. अहो नाही, त्या चिक्कू सोबतच गेले बाबा, दोघही जण मित्र. असं बरोबर आहे. मग तिकडून आल्याच्या नंतर डेकोरेशन केला. तोपर्यंत थोडासा सोनूने करून ठेवला होता. ताई, तू हळदी कुंकूला यायसाठी सांगितले का बायांना? हो सांगितले ना. हो तेच विचारायला आली मी, की हळदी कुंकूसाठी यायला सांगितले का म्हणून. नाही तर जाते म्हणत होती सांगायला. नाही तिकडे तड्यावरच तर सांगितले ना. तुला आवाज नाही आला का? नाही ताई, माझं लक्ष नव्हता. ह्या माझ्या पोरीनं साड्या घातला तर घातला, दिमाग खराब करून टाकला. खोचायला का झाला? खोचत नव्हत्या ना, काही नाही. पाण्यामध्ये ओल्या नाही होत, मग चालायला उपा देते. आता साड्या घातला, काही नाही होत ना. लाज वाटत असेल त्यांना खोचायसाठी. बेकार आहे. आता उद्या तर घालाच नको म्हणतो मी साड्या. काही झाला असेल तर चल ना, तर मग त्यांची वाट पाहण्यापेक्षा आपणच जाऊ, हळद कुंकू घेऊन टाकू, मग ते आपल्यासोबत येतील. अशी करून का? चल बापा. मग लक्ष्मी मस्त दिसत होती नाही, छान साडी घातलं, मस्त नथ बीत घातलं होतं. मस्त जुडा वगैरे लावला होता. हो आता नवीन नवरी आहे तर छान नाही दिसेल तर का? आपण पुराने झालो बापा. आपण किती चांगल्या साड्या घालो, पण तशी लाली येत नाही. खरंच मस्त दिसत होती, छान. थांब ना तर कोणता, आता चहा बनवते, चहा वगैरे पिऊ मग जाऊ. आतापर्यंत मी पाणी सुद्धा नाही पिली. मी पण नाही पेली ताई. आता पूजा वगैरे झाली, पाणी पेली आणि चहाही पेली मी. हो का? चहा वगैरे होऊन गेला का तुझा? हो, आता त्यांना म्हटली पोरींना, तुम्ही साबुदाणा बनवा आणि खाऊन घ्या. मी नाही खात म्हटली, मी रात्रीच खाईन म्हटली थोडासा. आता राहू दे ना ताई, कशाला चहा बनवते, तर आता चहाच तर पिऊन आली. अहो कोणता, माझा चहा व्हायचाच आहे ना पिऊन. चहा तर बनवते. आणि तुझे भाऊजी पण वावरातून आले, तर आता त्यांच्यासाठी तर चहा बनवाच लागेल. बस ना, आता चहा बनवते मग जाऊ. लवकर यावं लागेल, माझ्या लाया वगैरे वेचायच्या आहेत. प्रसादीसाठी लाया लागतील ना उद्यासाठी. आजच आता वेचवाच करून ठेवीन. उद्या तर सकाळी काही वेळ नाही मिळत, स्वयंपाकालाच 10 वाजतात. मग तयारी वगैरे करायला 1 तास हो लागतेच. हो ताई ना, उद्या तर असे घाई करतात बाबा, लवकरच निघतात बाया. हो, आता आमच्या इथं गणेशजी असल्यामुळे आम्हालाही लवकरच जावं लागेल ना. आता सांगते, विसर्जन वगैरे झाला की इकडे यायचं सगळे जण. पटपट करू लागाल बापा. 4 वाजेची स्थापना करू म्हणत होते गणेशजीचे. तेव्हापर्यंत सगळं स्वयंपाक बिंपाक झाला पाहिजे. हो ताई, येईन ना येईन. हो, उद्या तर आता नैवेद्यासाठी स्वयंपाक करणार मी. उपवास सगळ्यांनाच राहते. सगळेच जण उपवास पकडतात का? भाऊजी पण पकडतात, मुलं पण पकडतात. हो पकडतात सगळेच जण. पोरांसाठी साबुदाणा वगैरे करून देते. अरे शांता, टॉवेल कुठं आहे? टॉवेल नाही दिसत आहे. अहो तिथं डायनिंग टेबल वरच होती ना, खुर्चीवर ठेवली बघा ना. बस कोणता, मी येते पटकन, चहा ठेवते ना. चल ना ताई, तिकडेच येते मी पण.